नमस्कार, मी रोहिणी. तर आज आपण इथं बघायचं आहे की कारल्याचं खूप सिंपल वेनं लोणचं कसं करायचं. म्हणजे अगदीच इन्स्टंटमध्ये खाता येतं आपल्याला हे लगेच. काही नाही, मी थोडी ही पावशेर अशी कारली घेतलेत. ह्यांना आपण आता चिरून स्वच्छ करून छोटे छोटे तुकडे करून घेऊया. इथं बघू शकता, मी आता असे छान छोटे छोटे तुकडे करून घेतलेत. म्हणजे बारीक केलेले आहेत. सगळे आतली त्यातली बिया वगैरे काढून असे छान तुकडे करून घेतलेत. आता इथं आपण ह्याच्यामध्ये मीठ घालायचं. अंदाजे 1-2 चमचे घालायचं. त्याचा म्हणजे जो कडूपणा आहे तो थोडासा कमी होण्यासाठी हे 4 तासासाठी लावून ठेवायचं. असं हे मिक्स करायचं. हे वाटल्यास तुम्ही ही चाळण घेऊन चाळणीत घालून ठेवू शकता, किंवा हे ताट असं तिरकं करून ठेवायचं, जेणेकरून ते सुटणारं पाणी असतं हे असं खाली येतं, म्हणजे निघून जातं. शक्यतो काही जण चाळणीमध्ये ठेवतात, तर तुम्ही चाळणीमध्ये काढून ठेवूया. म्हणजे त्याचं पाणी पडणारं असतं, जे कडू पाणी असतं ते निघून जाते यातनं. आणि हे ताटामध्ये ठेवून टाकायचं. याचं पाणी होईल. थोडंसं तिरकं करून ठेवायचं, जेणेकरून ते पाणी सुटलेलं सगळं खाली पडून जातं. इथं बघू शकता, आपण आता ते मीठ लावून ठेवल्यानंतर हे असे कोरडे होतात. ह्यातलं सगळं मिठाचं कडूपणा आहे तो पाणी निघून जातं. आता आपण इथं ह्याची थोडीशी फोडणी करून घेऊया. फोडणी नाही केली तरीसुद्धा चालते, केली तरीसुद्धा चालते. थोडंसंच तेल घातलं आहे मी. तेल गरम करून घ्यायचं आहे आणि थोडीशीच मोहरी घ्यायची, की जेणेकरून तेल तापलं हे करण्यासाठी. तापलं आहे आणि गॅस बंद करून टाकायचा. आणि ह्यामध्ये आता आपण हा मसाला घेतला आहे, जो मार्केटमध्ये मिळतो. तो तुम्ही आंब्याचा किंवा कुठलाही लिंबाचा कुठलाही मसाला घेऊ शकता. वाटलं तर तुमच्याकडं मोहरीची डाळ असेल तर ती पण यूज करू शकता. यामध्ये घालून टाकायची. अंदाजे आपण बघायचं किती मसाला लागेल तो, आणि गार करायला ठेवायचं. आता मग अशी आपण केलेला मसाला आहे ना, हा असा ह्यात गार करायला ठेवला आहे. गार केल्यावर घ्यायचा. आता ह्या आपल्या कारल्याच्या फोडी आहेत, ह्या आपण यात घालायच्या. आणि आपण गूळ वापरायचा आहे. हा गूळ बारीक करून घेतला आहे, हा गूळ घालायचा त्यामध्ये. म्हणजे थोडासा बारीक बारीक करून घेतला म्हणजे लवकर विरघळतो आणि आपल्याला लवकर मग खाता येतं. तेल जास्त नाही घालायचं. नाही फोडणी घातली तरी चालते, नुसता मसाला घातला तरी पण चालतो. थोडंसं गूळ घातल्यामुळं त्याला छान असं पाणी सुटतं. आणि मी थोडंसं मीठ घालते, थोडंसं लागेल, बघून घातलं तरी चालतं. बघा, आता हे आपलं कारल्याचं इन्स्टंट लोणचं तयार झालं. फक्त त्याला आपण समजा 4-5 तास ठेवलं की त्याला छान पाणी सुटेल आणि आपल्याला मग हे खाता येईल. गूळ शक्यतो बारीक करून घेतला तर ते लवकर विरघळेल. आणि हे आपलं कारल्याचं लोणचं तयार.